काही दिवसांपासून एका चक्रीवादळाबद्दल तुम्ही ऐकत असाल। हे चक्रीवादळ लवकरच महाराष्ट्राला धडकू शकतं असं बोललं जातंय। जर आपण बघितलं तर अरबी समुद्रात हळूहळू 19 तारखेनंतर एक चक्रीवादळ सक्रिय होऊ शकतं। हे खरंच आहे का, किंवा सध्या अरबी समुद्रामध्ये या चक्रीवादळाची किंवा या कमी दाबाच्या पट्ट्याची काय सिच्युएशन आहे? 19 तारखेनंतर म्हणजेच पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर कशा प्रकारची परिस्थिती असू शकते, किंवा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नेमका काय इशारा दिलेला आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। ही सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली इकडे तर तुम्हाला दिसेल, हे बघा, चक्राकार वारे या ठिकाणी वाहत आहेत अरबी समुद्रामध्ये। कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ हे एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। कमी दाबाचा पट्टा जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला चक्राकार वारे वाहू लागतात आणि हळूहळू या वाऱ्यांचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होतं आणि तेव्हा काय होतं तर जोरदार पाऊस येतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। कर्नाटकच्या सीमेजवळ सध्या हे किनारपट्टीजवळ सध्या हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे तयार झालेलं आहे। हळूहळू याची इंटेन्सिटी वाढू शकते, हे पुढे पुढे जाऊ शकतं आणि जसं जसं हे पुढे पुढे जाईल हे महाराष्ट्राच्या जवळ येईल, मुंबई आणि आजूबाजूचा जो सगळा किनारपट्टीचा परिसर असणार आहे या सगळ्या किनारपट्टीच्या भागामध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान होऊ शकतं, धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आपण काल बघितलं असेल तर हे चक्रीवादळ इथे खाली होतं किंवा याची इंटेन्सिटी कमी होती। आता तुम्ही जर बघितलं तर आजच्या दिवसाला याची तीव्रता आणखीन वाढत चाललेली आहे, आणखीन हे सक्रिय होत चाललेलं आहे आणि हळूहळू हे वरच्या दिशेला जातंय, उत्तरेच्या दिशेला जातंय आणि महाराष्ट्राजवळ सुद्धा हे चक्रीवादळ येणार आहे। आता जीएफएस मॉडेल आपण पाहणार आहोत। या जीएफएस मॉडेलनुसार हे चक्रीवादळ पुढे जाऊन, चक्रीवादळ म्हणण्यापेक्षा एक कमी दाबाचं क्षेत्र आपण म्हणूयात, कारण सध्या तरी त्याला चक्रीवादळ असं हवामान विभागाने नाव दिलेलं नाहीये किंवा म्हटलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण सुद्धा याला चक्रीवादळ नाही म्हणणार आहोत। आपण एक कमी दाबाचं क्षेत्र इथे तयार झालेलं आहे असं म्हणूयात। आजची सिच्युएशन तुम्ही बघितली, आजची परिस्थिती जर बघितली तर इकडे बघा, या बाजूला तुम्हाला दिसेल हे ब्लू कलरचं जे क्षेत्र आहे, हा ब्लू कलरचा जो तुम्हाला भाग दिसतोय, इथे सध्या ही एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि हळूहळू हे पुढे जात आहे। उद्या सुद्धा कशा प्रकारे परिस्थिती असेल किंवा उद्या काय परिस्थिती असेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आता इकडे बघा, 21 तारखेला हे जे चक्राकार वारे आहेत, हे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे, याची परिस्थिती कशी असेल हे सुद्धा तुम्हाला दिसतंय। हळूहळू हे जे आहे ते आत, महाराष्ट्राच्या आत सुद्धा जाऊ शकतं। कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागामध्ये, या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये, महाराष्ट्र कर्नाटकचा जो सगळा हा किनारपट्टीचा भाग आहे, या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, असा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे। त्याच्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे। 22 तारखेला कशा प्रकारे हे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळेल। आता 22 तारखेला तुम्ही बघितलं तर हे बघा, 22 तारखेला सुद्धा आपल्याला दिसतंय की हे आणखीन सक्रिय होणार आहे, याची इंटेन्सिटी आणखीन वाढणार आहे आणि 22 तारखेला सुद्धा आपल्याला या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे मोठा धोका किंवा मोठं नुकसान आणि जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। 23 तारखेची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर 23 तारखेला सुद्धा अजूनही याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय। हळूहळू हे वरच्या दिशेला जातंय, हळूहळू महाराष्ट्राच्या वर हे आपल्याला सरकताना दिसतंय। जेव्हा कुठलंही चक्रीवादळ येतं, जर अरबी समुद्रात ते आलं तर हळूहळू ते असं या बाजूला जाऊन, वरच्या बाजूला जाऊन ते ओसरून जातं किंवा त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते, त्या चक्रीवादळाचा तितका प्रभाव राहत नाही। त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला उत्तरेच्या दिशेला, वरच्या बाजूला जाताना दिसतंय। आता ही जर सिच्युएशन तुम्ही बघितली तर पुढच्या 3 ते 4 दिवसांची ही सगळी परिस्थिती होती आणि आपल्याला काय दिसतंय तर एक अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे, एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन निर्माण झालेलं आहे। हे शक्ती चक्रीवादळ नाही आहे, अरबी समुद्रामध्ये तयार झालेली ही एक सिच्युएशन आहे, एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे। त्याला अजूनही हवामान विभागाने चक्रीवादळ असं म्हटलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपणही त्याला चक्रीवादळ म्हणणार नाही आहोत। पण नुकसान यामुळे होणार आहे, जोरदार वारे वाहणार आहेत। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आजपासूनच खबरदारी किंवा काळजी घेण्याची गरज आहे, कारण अख्ख्या या किनारपट्टीच्या भागाला नुकसान होऊ शकतं या सगळ्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे। आणखीन तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता।
तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.